हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या धक्काधुक्कीच्या युगामध्ये पटकन रांगोळी काढून आपल्याला अनेक कामे करायची असतात। अशावेळी पटकन रांगोळी काढायची कशी, तर आता बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेले अनेक प्रकारचे साचे तुम्ही विकत आणू शकता आणि त्या साच्याच्या साह्याने अगदी छोट्या साच्याच्या साह्याने मोठी रांगोळी कशी काढायची याच्या काही ट्रिक मी तुम्हाला देणार आहे। आहे स्वस्तिकचा साचा। यावरती मी पांढरी रांगोळी टाकून घेतली आहे आणि ती पूर्णपणे त्या साच्यावरती पसरून घेतलेली आहे, जेणेकरून खाली उमटणारी जी प्रतिकृती आहे ती व्यवस्थित उमटेल आणि आपल्यालाही दिसेल। आता व्हाईट फरशी असल्या कारणाने तुम्हाला ती रांगोळी दिसत नाही। आता मी कलर भरायला घेते त्यावेळी तुम्हाला ती रांगोळी नक्की दिसेल। यामध्ये तुम्ही रेड किंवा येल्लो कलर वापरू शकता आणि तुमच्या आवडीचा कोणताही वापरू शकता, पण सहसा स्वस्तिकला रेड आणि येल्लो कलरच छान दिसतो। तर इथं मी स्वस्तिक रेड कलरने भरते आणि त्यामधील ज्या टिपक्या आहेत त्या येल्लो कलरने भरते। खूप छान दिसतात। या रांगोळी काढताना तुम्हाला असं वाटेल की ही रांगोळी तर अगदी छोटी आहे आणि तुम्ही मोठी कशी करणार, तर या रांगोळीला आपल्या कल्पकतेची जोड दिली तर रांगोळी अधिकच सुंदर आणि उठावदारही दिसू शकते। स्वस्तिक काढलं की मर्यादेच्या 2 रेषा ह्या काढाव्याच लागतात, कारण स्वस्तिकची ताकद ही अपार असते आणि तिला थांबवण्यासाठी आपल्याकडे त्या 2 रेषा ह्या ओढल्याच जातात। म्हणून मी एक आयडिया लढवली आहे, जी आपली फेविकॉलची बॉटल संपलेली असते त्यातील पूर्ण धुवून घेतली, ती सुकवली आणि त्यामध्ये व्हाईट रांगोळी भरून घेतली। त्या अगोदर जे फेविकॉलच्या बॉटलचे पुढचे टोक आहे थोडेसे मोठे कट करून घेतले कात्रीच्या साहाय्याने। यामुळे रांगोळी अगदी सुबक आणि रेखीव पडते। 2 रेषा मारल्या आणि पानांची आकृती काढून घेतली। त्यासाठी तुम्ही 5 पाने किंवा 3 पाने, 7 पाने, 9 पाने अशी जितकी मोठी रांगोळी हवी असेल तसं तुम्ही काढू शकता। इथे मी 5 पाने काढून घेतले आहे, 2-2च्या जोड्या आणि मध्ये एक पान। खूप छान दिसतं। त्यानंतर त्याच्यावरती 2 डॉट दिलेत, त्यामुळे अजूनच मोठी रांगोळी झालेली आहे। आता ही पाने काढताना तुम्हाला लंबाकृती अशी काढायची आहे, त्यामुळे ती छान दिसतात। यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलर भरू शकता। मी पहिल्यांदा ग्रीन कलर भरला, त्यानंतर पिंक भरून घेणार आणि त्यानंतर जांभळा भरणार आहे। छान दिसतं। तुम्ही एकाही कलरचे भरू शकता आणि विविध कलरचे भरू शकता। ही रांगोळी काढताना फक्त तुमची कल्पकता असेल तर रांगोळी खूपच मोठी आणि सुबक होते। ज्यांच्याकडे कल्पकता आहे अशी लोक एकही वस्तू वाया घालवत नाहीत आणि आपल्या कल्पकतेच्या साहाय्यानं एका टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तूही बनवू शकतात। आता ही बघा किती छान आणि सुबक रांगोळी झालेली आहे। एका छोट्या स्वस्तिकच्या साहाय्याने भली मोठी रांगोळी काढली आणि आपल्या अंगणातही खूप छान दिसते। अशाच प्रकारे तुम्ही दोन्हीकडेही रांगोळी काढू शकता। मी एकाच बाजूला काढते कारण दुसऱ्या बाजूला मी मनी प्लांट लावल्या कारणाने तिथे जागा नाही आहे। दोन्हीकडेही काढली तर खूप सुबक आणि रेखीव दिसू शकते। ही जी पानं आहेत ती तुम्ही उंबरठ्यावरही काढू शकता, जेणेकरून ते छान दिसतात। खूप छान आणि रेखीव अशी रांगोळी झालेली आहे। त्यानंतर हे आहे झाड, जे माझ्या मैत्रिणीनं मला गिफ्ट म्हणून दिलं होतं। यामध्ये निगेटिव्हिटी खूप शोषली जाते आणि आपल्या घरात ऑक्सिजनचेही प्रमाण भरपूर प्रमाणात येतं। याला स्नेक प्लॅन्ट असंही म्हणतात। निगेटिव्हिटी शोषण्यासाठी हे तुम्ही घरातही लावू शकता। खूप छान दिसतं। एक पान जर कट करून तुम्ही पाण्यामध्ये ठेवल्यानंतर 15 दिवसानंतर त्या पाण्यातील पानातून आपोआपच छोटे झाड यायला सुरुवात होते। कोरफड, आयुर्वेदामध्ये कोरफडीला खूपच जास्त महत्त्व आहे। याच्या साहाय्यानं तुम्ही ज्यावेळी केसांना मेहंदी वगैरे लावता त्यावेळी तुम्ही कोरफडीचं एखादं पान जरी मिक्सरमध्ये काढून ते त्या मेहंदीमध्ये मिक्स केलं तर केसांना एक वेगळीच चकाकी येते आणि केसही मऊसूत होतात। त्यानंतर हे आहे मनी प्लॅन्ट। ह्याला मी पूर्ण चौकटीवरती म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवरती सोडलेलं आहे। खूप छान दिसतं आणि ह्याला मधून फुटवा फुटल्यामुळे अगदीच हिरवंगार दिसत आहे। हे तर अगोदर गॅलरीमध्ये होतं, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं, पण आत्ता सध्या मी हे बाहेर घेतलेलं आहे कारण ऊन जास्त असल्यामुळे झाडे पूर्णपणे पाने पिवळी पडत होती। तर हे माझं छोटंसं झाड आहे, ते आहे कोरफडीचं आणि ह्या छोट्याशा गुल्लकमध्येही मी कोरफडच लावलेलं आहे। तर माझं हे अंगण तुम्हाला कसं वाटलं आणि छोट्या रांगोळीपासून मोठी रांगोळी बनवणं आयडिया कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूयात। यासारख्या अजून काही तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा।